वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्डची जी युनिट टेस्ट एक्झाम होणार आहे आपली 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीने आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर स्टार्ट केले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्ड युनिट टेस्ट 2 याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे जनरल सायन्स. तर त्या सायन्स सब्जेक्टचा एक 20 मार्क्सचा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आपण तयार केलेला आहे. तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तो दिसेल. म्हणजे हे क्वेश्चन आणि यासारखे इतर क्वेश्चन. ओके. तर याचं जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ॲज अ प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर म्हणून याचा यूज करा. हे क्वेश्चन तर कराच, पण टेक्स्टबुकमध्ये यासारखे जे आणखीन क्वेश्चन आहेत, ओके, तर हे करा. या फॉर्मॅटमध्ये साधारण थोडाफार फरक असेल. तुम्हाला यासारखे क्वेश्चन, सिमिलर क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये दिसतील. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा हं, फायदा होईल. आता क्वेश्चन नंबर 1 ई, फिल इन द ब्लँक्स. इन द सेल, फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ. हां, कुणाच्या हेल्पनं फोटोसिंथेसिस ही प्रोसेस काय होते? कॅरीड आउट होते. हां, जसं की इथे आन्सर आहे क्लोरोप्लास्ट. तर ते करेक्ट आन्सर तिथे फिल इन द ब्लँक्समध्ये लिहायचं. द प्रोसेस ऑफ डायजेशन स्टार्ट फ्रॉम, कुठून स्टार्ट होते प्रोसेस ऑफ डायजेशन? तर ते लिहायचं. रायपनिंग ऑफ फ्रूट इज, कसली प्रोसेस आहे? स्लो, फास्ट, फिजिकल. ओके. आता इथे 2 ग्रुप आहेत. ग्रुप ई आणि ग्रुप बी. मॅच द पेअर्स आहे. ओके. ए मध्ये कोण-कोण आहे? मॉडर्न सिमेंट, सॉल्ट, मॅन-मेड चेंज. आणि बी मध्ये कटिंग डाउन द ट्रीज, सिलिका, कंपाउंड आणि व्होल्कॅनिक ॲश. ओके. तर ह्याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर असतील तर ते तिथे काय करायचं? लिहायचे. ओके. नाऊ स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. हे दिलेले स्टेटमेंट आहेत. ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते पुढे मेन्शन करायचं. जसे की पहिलं आहे, इव्हॅपोरेशन इज फिजिकल चेंज. द मॉलिक्युल्स ऑफ डिटर्जंट आर सॉर्ट. तर त्याचा आन्सर पुढे लिहायचा आहे ट्रू ऑर फॉल्स. नाऊ क्वेश्चन नंबर 2 ए, डिफाईन द फॉलोइंग. ओके. डेफिनेशन लिहायची आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमची डेफिनेशन इथे. त्याच्यानंतर दुसरं आहे इलेमेंट, इलेमेंटची डेफिनेशन. त्याच्यानंतर डिफरन्शिएट फॉलोइंग, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांच्यामध्ये डिस्टिंग्विश, डिफरन्स लिहायचं. ओके. पर्टिक्युलर. त्याच्यानंतर पुढे राइट द आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन. राइट द नेम्स ऑफ एलिमेंट्स फ्रॉम देअर सिम्बॉल. सिम्बॉल दिलेले आहेत झेडियन आणि सीयू. त्यांचे नेम लिहायचे आहेत. ओके. व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ इन्ग्रेडियंट्स ऑफ टूथपेस्ट. इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स ऑफ टूथपेस्ट. टूथपेस्ट मधले इन्ग्रेडियंट्स कुठले कुठले आहेत? कशापासून टूथपेस्ट बनते ते लिहायचं आहे. व्हॉट आर द मोलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. वॉटर, मिथेन यांचे मोलिक्युलर फॉर्म्युले. वॉटरचं H2O लिहितो तसं मिथेनचं. नेम ऑफ डिफरंट टाइप ऑफ टीथ. टीथचे टाइप जे आहेत ते मेन्शन करायचे. ओके. नाव नेक्स्ट वन, ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम. दोन्ही पण प्रिपरेशन करा, प्लांट सेल आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर इथे टोटल तुमची 20 मार्कचा जो क्वेश्चन पेपर आहे तो इथे कम्प्लीट होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इतर सब्जेक्टचे सुद्धा बघूया. जे जे सब्जेक्टचे तयार आहेत पेपर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये जसं मी सांगितलं तशी आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ओके. थँक यू.